महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बच्चू कडू यांनी कर्जमुक्तीसाठी पुकारलेलं महाएल्गार आंदोलन चांगलंच तापलंय। या आंदोलनाची सुरुवात सोमवारी अमरावतीहून ट्रॅक्टर मोर्चाच्या रूपात झाली। सरकारकडून मदतीचं पॅकेज तुटपुंज असल्याचं म्हणत कडूंनी आंदोलन सुरू केलंय। याआधी मुंबईमध्ये बैठकीसाठी बच्चू कडूंनी राज्य सरकारला नकार दिला होता। अखेर बच्चू कडूंनी गुरुवारी मुंबईत भेट घेण्यास संमती दर्शवली आहे। आपण आंदोलन थांबवणार नाही। पहिली गोष्ट, मीटिंगला जरी गेलो तर आंदोलन बगर थांबवता न थांबवता जायचं आहे। मान्य आहे का नाही? आता सगळ्यांना विचारून निर्णय घ्यायचा आहे। मी सीएम साहेबांशी बोलले, ते सांगितलं आपली मूळ मागणी आहे कर्जमुक्तीची, बरोबर का? कर्जमुक्तीचं सरकार म्हणते कर्जमुक्ती करू, पण तारीख नाही सांगू। ऐकलंय? अरे बयाळे ऐकून तर घ्या, माझं पूर्ण ऐकून घेऊन राहिलं, चालले आपल्या बोंबलाला। डोकं ध्यानावर आहे का नाहीये? कर्जमुक्ती करू। आपलं आंदोलन कशासाठी आहे? तारीख सांगायसाठी। आपलं आंदोलन कशासाठी आहे? सरकार काय म्हणतं नेहमी माझ्या थोडं थांबा राहील तिथं, थांबा प्लीज, थांबा। ते एवढ्या गर्दी तिकडे येऊ नका, थांबा तिथेच बसा। इकडं जागा कुठं बसणार आहे तुम्ही? अरे हो रे, तर मग आता इकडे बसायला कुठं जागा आहे? आपण आंदोलन केलं रायगडला, रायगड नंतर पहिली मिटिंग झाली। दुसऱ्या मिटिंगमध्ये आपण अन्नत्याग आंदोलन केलं, अन्नत्याग आंदोलन मध्ये समिती तयार झाली, पण तारीख सांगत नाहीये। आपलं अजूनही आंदोलन काय आहे? गव्हर्नमेंट काय म्हणतं? कर्जमाफी करतोच, आम्ही मुक्ती करतोच, पण तारीख सांगत नाही, असं सरकारचं म्हणणं आहे। आपलं आंदोलन कशासाठी आहे? तारीख सांगायसाठी आहे। किती तारखेला करतात तेच सांगायसाठी आहे का नाही? तुम्ही नाही काय करून आले होते? ऐकून नाही घेत, नाही काही नाही, ठरलं काय दिमागात? पहिले ऐकून घेतलं पाहिजे। आखरे या चर्चेतूनच बाहेर निघाले ना आपल्याला। आणि आमचा अनुभव आहे का नाही तुमच्यापेक्षा? विश्वास आहे का? विश्वास नसेल तर मग तुम्ही आम्हाला सांगा जाऊ नका। कोणाकोणाला विश्वास आहे हात वरती करा, नाही कोणाकोणाला ते हात वरती करा। केले माल्यावर विश्वास नाही देणं, हात वरती करा। तुम्ही बसा ना खाली, का उभी आहे तुम्ही? का उभी आहे? आणि आम्ही सांगतोय, जर सरकारनं तारीख दिली नाही, टायमिंग जर दिलं नाही कर्जमुक्तीचं, आल्याबरोबर रेल्वे बंद केल्याशिवाय राहायचं नाही। आपलं आंदोलन बंद पडणार नाही, बिलकुल पडायचं नाही। तुम्ही घरी जायचं नाहीये, आम्ही आज चाललो नाहीये। अजून निर्णय आपण केलेला नाहीये। घेतलाय का निर्णय आपण? तुम्हाला हे पार्श्वभूमी, हे दोन मंत्री महोदय इथं आले। दोन मंत्री महोदय आल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे, आखे बाकीचे मुद्दे आहेत, निवड कर्ज दिव्यांगाचाही मुद्दा आहे, मेंढपाळांचाही मुद्दा आहे। तुम्ही लक्षात घ्या, मी 182 शासन निर्णय काढले माझ्या आयुष्यात दिव्यांगासाठी, 182। म्हणजे आम्ही पाहतोय मंत्र्याच्या घरात आपण घुसलो होतो, तुम्हाला माहित असत तर। एक दिवस घरात घुसलो आपण, घरात राहिलोय। आता काही गोष्टी आम्हाला माहित आहे का नाही आहे तुमचे? आम्ही जर कदाचित सकाळी आपण तिकडे गेलो, 4 तासात 5 तासात वापस आलो, तर तुम्ही थांबणार नाही का इथं? का तुम्ही पहिणार बच्चू कडू गेला तिकडे, आपण पयारे बा, असं काही आहे का तुमच्या डोक्यात? तुम्ही थांबणार नसाल तर मी जात नाही भाऊ। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।